पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, धमाका अपडेट आज तुमच्यासाठी आली आहे। अखेर तुमच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम लागला आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता, ज्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत होता, निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना मिळणार। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्याला नमो शेतकरीचा लाभ मिळणार आणि पीएम किसान योजनेचा लाभ संपूर्ण देशामध्ये मिळणार। आता बघा आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा आज अखेर मुहूर्त लागला आहे ही मोठी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी। शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर आल्यासारखं झालं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी तब्बल 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तोच दिवस आता आला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी तंत्राच्या द्वारे हे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील। बघा आता सरकारने यादी जाहीर केली आहे। यादीमध्ये तुमचं नाव येतंय की नाही तुम्ही चेक करून घ्या। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडक जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे। त्यातील शेतकऱ्यांना आजच लाभ भेटणार आहे। आता पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतंय की नाही तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकारने अशा वेगवेगळ्या याद्या आता जाहीर केली आहे, परंतु प्रथम यादी आज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि ती या ठिकाणी प्रकाशित देखील झाली आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 2,000 असे एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजल्याच्या नंतर मोठा निधी हस्तांतरित होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आपण या ठिकाणी अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहून घेऊया। बघा प्रशासकीय सोयीसाठी राज्यामध्ये 36 जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी आहे। एकाच वेळी सर्व पैसे एकत्र सोडणे तांत्रिक दृष्ट्या कठीण येऊ शकते आणि बँकांच्या सर्व्हरवर देखील ताण येतो। म्हणून प्रशासनाने 3 टप्पे आता केले आहे। म्हणजे की आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। जे जिल्हे या पहिल्या यादीमध्ये नाही त्यांची माहिती आपण पुढे देखील पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, आजसाठी तुमच्यासाठी खुशखबरच्या ठिकाणी आली असं म्हणायला काहीच हरकत पडणार नाही। आता 1 मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ बघा। पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे। यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी या तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी पैसे जमा होतील। जर तुम्ही या भागामधील शेतकरी असाल तर आज दुपारी 3 वाजल्यापासून तुमचा मोबाईल वाजणार, तुम्हाला मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये असे क्रेडिट झालेले आहे। आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे, तो म्हणजे की बघा आता पुढील जिल्हा तर पाहूनच घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलेलं आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार बँकांना निधी वर्ग करण्यामध्ये आला आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू देखील करण्यामध्ये आल्या आहेत। या अटीमध्ये जे शेतकरी बांधव पात्र असणार आहे त्यांना 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता सर्वांना सरसकट लाभ मिळणार नाही। सर्वांना सरसकट लाभ देण्याऐवजी केवळ गरजू आणि गोरगरीब म्हणजे की बघा, आता जे शेतकरी ओरिजिनल असे शेतकरी आहे अशाच शेतकऱ्याला हा लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रामधील आता बघा धुळे जिल्ह्याची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये करण्यामध्ये आली आहे। धुळे जिल्ह्यामधील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा येथील शेतकऱ्याला आज प्राधान्याने हा लाभ देण्यामध्ये येत आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घेणं आवश्यक आहे, कारण आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा देखील होणार। सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, आता तुम्हाला निधी मिळणार। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। भरपूर दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या, निधी आज मिळणार, निधी उद्या मिळणार। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे तुम्हाला निधी तर मिळणार, परंतु काही अटी आणि नियम या ठिकाणी सरकारने घातलेले आहे। आता बघा सरकारने सांगितल्यानुसार शिरपूर, साक्री, सिंदखेडा येथील शेतकऱ्याला प्राधान्याने हा लाभ मिळणार। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासून घेणं आवश्यक आहे, कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पहिला महत्त्वाचा नियम जमिनीच्या मर्यादेमध्ये सरकारने ठेवलेला आहे, जो सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचा आहे। ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेमधून अपात्र केले जाणार। सरकार आता 7/12 उतार्याची कसून चौकशी करणार असून केवळ अत्यंत भूधारक आणि शेतकऱ्यांना बघा यामध्ये प्राधान्य मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार, अन्यथा अडचणी येणार। आता हे सरकारच्याच माध्यमातून डायरेक्ट सांगण्यामध्ये आलं आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्याबद्दल सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये जो काय जिल्हा येतोय तो म्हणजे की नंदुरबार जिल्ह्याचा समावेश सुद्धा सरकारने केला आहे। बघा आता नंदुरबारमधीलच नवापूर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील 4,000 रुपये जमा होण्याची मोठी शक्यता आज सरकारी सूत्रांनी देखील वर्तवली आहे। या भागातील 155 तालुक्यांची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहून घेणं अत्यंत गरजेचं आहे। एक चूक आणि तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। भरपूर दिवसापासून तर नुसतं अफवा सुटल्या होत्या, निधी आज मिळणार, निधी उद्या मिळणार, परंतु आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख आणि बातमी जाहीर झाली आहे। आता बघा सरकारने जो काय दुसरा नियम लावला आहे तो म्हणजे की कुटुंबातील इतर योजनांच्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे। जर बघा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल बघा आणि तुमच्या घरामध्ये कोणती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर सरकारने सांगितलं आहे एकाच योजनेचा लाभ घ्यावा, एकतर लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी योजना। आता सरकारने सांगितलं आहे सध्या तरी हे दोन्ही लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर कडक निर्बंध येण्याची शक्यता सांगण्यामध्ये आली आहे। एकाच वेळी अनेक योजनेचे लाभ घेणे आता थांबवले जाणार आहे। आता बघा पुढील जिल्हा तो म्हणजे की मराठवाडा, आणि बघा आता मराठवाडा या ठिकाणी हा तर भाग आहे। बघा सरकारने सांगितलं आहे मराठवाड्यामधील महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये बघा आता नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांची यादी सरकारने पहिल्या टप्प्यासाठी निवडली आहे। या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात होईल। तुमच्या तालुक्याचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही नक्कीच पोर्टलवर देखील तपासू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा PM किसान योजनेसाठी सरकारने जे नियम घातले त्यामध्ये फार्मर आय डी कार्ड बघा तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल पद्धतीने फार्मर आय डी कार्ड काढलं असेल तरच तुम्हाला निधी मिळणार। भरपूर दिवसापासून अर्जाची छाननी होत आहे, त्यामध्ये अशा त्रुटी आढळल्या। काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने फार्मर आय डी काढले, त्यांना लाभ मिळणार नाही।
बघा आता या ठिकाणी जर तुम्ही ओरिजिनल असं फार्मर आय डी कार्ड काढलं असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार, तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आता महत्त्वाचे नियम म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा आता विदर्भामधील सरकारने सांगितल्यानुसार की तुम्हाला फार्मर आय डी कार्ड ओरिजिनल काढावंच लागेल, त्यानुसार तुम्हाला लाभ मिळणार. आता जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी देखील सरकारने महत्त्वाचे अपडेट आता दिले आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपली बँक KYC पूर्ण ठेवली असेल तर त्यांना देखील 4,000 रुपयांचा लाभाचा हिस्सा आज मिळणार आहे. तसेच यवतमाळ आणि वाशिम या भागामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा नक्कीच गेला असेल. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, कारण की सरकारने आज निर्णय घेतला आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, म्हणजे की शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारचा आणखीन एक नियम, जमिनीचे तुकडे तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्य हप्त्याचा लाभ घेत असतील तर अशांवर आता कडक कारवाई होऊ शकते. रेशन कार्डवरील नोंदीनुसार एका कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार. जर हप्ता घरातील 3 ते 4 जण वेगवेगळे व्यक्ती उचलत असतील तर अशांवर कारवाई होणार, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं. आता पुढील जिल्हा बघा, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील प्रशासनाने आता तयारी केली आहे. तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आजच्या वितरण प्रक्रियेमध्ये आता केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेले आहे अशा शेतकरी बांधवांना आज लाभ मिळणार आणि ज्यांचे नाव आले नाही त्यांनी कसल्याही प्रकारे चिंता करू नका. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा शेतकरी बांधवांनो, तुमची जर बँक KYC पूर्ण असेल तर हा लाभ तुम्हाला मिळणार आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, आज लाभ येईल, उद्या लाभ येईल, परंतु शेतकऱ्याला सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटला नव्हता. आता सरकारच्याच माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव आले नसेल, बघा जर आलंच नसेल तरी देखील चिंता करू नका, कारण की पुढे यादी येणार आहे. त्या यादीमध्ये नक्कीच तुमचं नाव असणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की बघा आपले कोणतेही नवनवीन अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.